जे झालेत म्हणजे काहीतरी येणार आहे. हॅलो, या ठिकाणी आपण जयेश पाहिलं ना तर गणेश भोईर दादांकडनं आणि देवजी महाले साहेबांकडे शुभेच्छा आलेत विलास वाडांसाठी. नक्कीच आपण पाहिलं तर सध्या विलासदादा इनेक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु त्यांची सुद्धा आज खासियत आहे. ते काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. दादांनी सुद्धा काहीतरी घेऊन आलेले आहेत. अजित दादांनी बुटा आणली होती आणि आता विलासदादांनी काय आणलेत माहिती आहे का? मिस्टर इंडियाची घडी आणली त्यांच्या हातामध्ये आहे बघ. ये कौन सी घड़ी है, घड़ी का राज हम जरूर देखेंगे. चला मॅच होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आहेत सद्दाम. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. पहिला चेंडू आपण बघितला, सरळ बॅटने खेळला, एका टप्पाने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच चेंडू. चला धीरज या ठिकाणी आलेले आहेत. प्रदीपजी पांडेकर साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊया. प्रदीपजी पांडेकर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. सुरुवातीला ही ट्रॉफी, त्याच्यानंतर एक गिफ्ट देखील आहे, कोल्ड्रिंक देखील आहे. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. येस जयेश. थँक्यू विजय. अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौकार. चौकाराच्या ट्रिक्सवर येताना पाहायला मिळतात मिस्टर सोनू. डेफिनेटली आपण पाहतोय. चौकाराच्या ट्रिक्स आपल्याला जर पाहायला मिळेल का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. या वेळेला सद्दामने फॉलो केलं होतं बॅटर्सला. आपण पाहिलं तर चांगला चेंडू फेकला गेला. थोडंच डाऊन द ग्राउंड शॉट लगवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज, हे देखील पाहिलं गेलं. मग थोडासा चेंडूची लाईन आणि लेंथ मागे पिचिंग केली आहे आणि मग फलंदाजाला थांबवणं नक्कीच गरजेची बाब होती आणि ते त्यांना केलंय. 8 धाव फलकावर पाहतोय आपण. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, फील्डचं बंधन आहे आणि त्याचा भरपूर मोठा फायदा उचलण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. सोनू पुन्हा एकदा 2 चौकारांनी चांगल्या टच मध्ये दिसून आलेत. गुड लकिंग टच या मॅच मध्ये. फोर्स केलाय या वेळेला लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. झेल मात्र पकडला जातोय आणि अशा तऱ्हेने सोनूचा खेळ समाप्त केला जातोय. पहिली मोठी सफलता सद्दामने मिळवली आणि पहिला मोठा धक्का मात्र आपण पाहिला इथे दिला जातोय. आपण पाहिलं तर प्रज्वल 11 टीमला. नक्कीच आपण पाहिलं तर हिसाब कोण करेल, नक्कीच वरचा करतोय. कारण की जसं म्हटलं जातंय ना की आयुष्यामध्ये नेहमीच चांगले कार्य करत राहा. कारण की जे शेवटच्या क्षणाला बघितलं ना तर देव हा नक्कीच स्टेटस चेक करत नाही आहे, तर नक्कीच माणसांनी किती चांगलं कामं केली ते चेक करतोय. परंतु सध्या तरी आपण पाहिलं या वेळेला मैदानाच्या आतमध्ये विकेट डाऊन झाला. एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप. हो या वेळेला मनसुबा होता बॅट न खेळण्याचा, परंतु थोडा धीमा चेंडू आला, ज्यामुळे शॉट सिलेक्शन करणं होतं मिड विकेटला, ते करता आलं नाहीये. थोडीशी चेंडूची लाईन आणि लेंथ मागे आपल्याला पाहायला मिळाली, तेच प्रमुख कारण. सद्दामचा चांगला बॅकअप, नक्कीच कमबॅक केलंय. कारण की 2 चौकार पहिल्या 2 बॉलवर आले होते. मग त्यानंतर एक डॉट विकेट आणि त्यानंतर डॉट देखील आला. बघा ऑन साईडला फ्लॉय बॅटचा मात्र आपण पाहिलं तर जवळजवळ डॉटने षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या पाहतोय फलकावर 8 धावा, म्हणजे त्या पहिल्या 2 मध्ये 8 आल्या होत्या. त्यानंतर 4 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळालं.
इथून पाहायला आपण तर चांगली गोलंदाजी सद्दामची पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये खेळ कसा होईल ते देखील पाहणार आहोत. जाऊन आपण पुन्हा एकदा डिझाईनच्याकडे. संजीता दी हूं जी मैं. थँक्यू. नक्कीच आपण बघितलं तर या वेळेला आपण पाहतोय की जरा 3 चेंडूवर 3 कंटिन्यू सिक्सर ठोकले. बसंती रिक्षावाल्याकडून आपण बघितलं तर मग 2000 आणि प्रत्येक एक षटकार ठोकला तर मग अंकितदादा गोराडकडून 500 रुपये डॉन साठी पारितोषिक आहे. म्हणजे बसंतीकडून आणि अंकितदादांकडून इथे पारितोषिक लागलेले आहेत. डॉन साठी नायक या खलनायक का डीजे ने तो यहाँ पे जिक्र किया, लेकिन डॉन डॉन होता है. डॉन को पकड़ना मुश्किल है, नामुमकिन होता है, लेकिन अब इस बार डॉन को पकड़ा जाएगा या पिंजरे में कैद किया जाएगा. या वेळेला चांगला ड्राईव्ह केला जातोय. सरळ आहे. लॉंग ऑफला लॉंग आणला होता फटका. एकदा मात्र मिळेल. एकने टीमच्या टोटल मध्ये वाढ. टीमची टोटल आपण पाहिली आहे 9 आकड्यावर 9. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आले होते. त्यानंतर आपण बघितलं तर काय गुड कमबॅक झालंय. म्हणजे जवळजवळ उर्वरित 5 मध्ये फक्त 1च आली आहे. थोडा आपण पाहिला स्लोअर 1 हाताळण्याचा प्रयत्न होता, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न अगदी आपण पाहिला तर उलट मात्र पडतोय. एका बाजूने आपण बघितलं तर संतोषजी बघते साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूने विलासदादा वाडान. नक्कीच आपसमध्ये टफ फाईट आहे. मात्र टफ फाईट मात्र कोण जिंकेला. बिग मॅच, बिग कॉन्टेस्ट, क्लॅश ऑफ द टायटल, सातवी प्रीमियर लीग. शॉटम करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फाईन लीगच्या दिशेने चेंडू टफेस झाला होता. खाली क्षेत्रामध्ये फिल्डर डीप मध्ये आहेत. पोचताना भरपूर वेळ होईल हे देखील पाहिलं 2 बॅटर्सने, प्रदीप आणि प्रवीण. ही जोडी आहे. ही जोडी मात्र नंबर 1 ची जोडी ठरेल का? या जोडीकडून उत्तम कामगिरी होईल का? आता सगळ्या काही मात्र आपण पाहिलं ना तर जबाबदारी असतील बॅटिंगच्या तर नक्कीच या 2 खेळाडूंकडून. कारण की सोनूने चांगला स्टार्ट केला परंतु मोठी इनिंग खेळू शकले नाही. ते परतले. मग प्रवीण आणि प्रदीप ही जोडी फॅक्टर. एक ग्रेट बॅटिंग, एक गुड हिटिंग आपण पाहायला मिळेल का या 2 बॅटर्स कडून? बॅट फिरवली जात आहे. चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्या प्रकारचं कनेक्शन नाही आहे. प्रज्वल 11 अगेन्स्ट वाघोबा फायटर्स. वाघोबा फायटर्स थोडा हवी होताना पाहायला मिळतो इथे. कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं राहिलं ना तर जवळजवळ टीमची टोटल वाढलेली आहे 12. हा लेगवर आहे. लेगवर आहे. दिशाहीन चेंडू. अगदी आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा रन मिळेल. पाटील नेटवर्क्स आपण बघितलं तर भरपूर चांगलं कार्य केलं जातंय. फ्रंट कॅमेरामॅन आपण पाहतोय कपिल आहेत आणि स्टेज कॅमेरामॅन अतुल आणि डिजिटल ऑपरेटिंगचं कार्य करतायत जतीन किने आणि लाईव्ह आपण पाहिलं तर स्कोर अपडेटिंग केली जाते. मेहुल पाटील ही पाटील नेटवर्कची टीम देखील सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. डान्ससाठी आपण पाहिलं आता पारितोषिक निश्चिलिंगा निखिल 2 सिक्सरसाठी 500 डेफिनेटली. निखिल यांच्याकडून पारितोषिक आहे डॉनसाठी. अंकित कडून देखील आहेत. सिक्सरचा प्रयत्न फसलाय फसलाय फसलाय. विकेट डाऊन. डॉन इज आउट. विकेटचा पतन. 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन कैद कर लिया है. हा नक्कीच आपण पाहिलं रुपेश जाधव देखील आहे. त्याने सुद्धा कॅच पकडला तर मग कोणी नक्कीच प्रतीकजी पाटील यांच्याकडून 100 रुपये मिळतील. श्यामदादांकडून 200 रुपये. विलासदादांकडून किती मिळतील मला वाटतंय 500.
एकेच 500 रुपये वैभव दादांकडून देखील, राजेश दादांकडून सुद्धा 500 रुपये. क्या बात आहे. कॅच कितीचा झाला आता हिशोब करायला लागेल, थांबा. हो या वेळेला नक्कीच आपण बघितला तर चेंडू आला होता. जादूची घडी आहे ना ती मिस्टर इंडियाची, नक्कीच त्याचा वापर करावा लागेल. सध्या तरी टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 15च्या घरामध्ये पोहोचली आहे. नक्कीच विलास दादांनी देखील कॅच पकडली तर अंकितजी कोराड यांच्याकडून 500 रुपये मिळतील. 15 धावा आहेत फलकावर. 2 षटकाचा खेळ समाप्त. कुठेतरी आपण बघितलं तर मग अशी बॅटिंग आपण जवळजवळ पाहिली आहे तर मग कुठेतरी बॅटिंग थोडी विचार करण्यासाठी भागी पडेल. डेफिनेटली आपण पाहिलं इथून जवळ विश्लेषण करायचं झालं तर 15 धावा आहेत म्हणजेच शॉर्ट पिच. या वेळेला पुल केलाय, चेंडू जाईल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सावकार त्यावेळेला पाहिला आपण तर शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी आपण पाहिला फुलचा फाटका एक्झिक्यूट केला गेला आणि चेंडूला मात्र आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलं 4 धावांसाठी. आणि परशुराम जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय मग पॉवर हिटिंग आता करताना पाहायला मिळेल, कारण की हा हुकमी एक्का आहे, आयकॉन खेळाडू आहे या टीमचा आणि तो मात्र आपण पाहिला तर आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेल का. संघ मालकाने मला आयकॉन म्हणून चूज केलाय, त्याचं प्रमुख उत्तर तो देईल ॲज अ बॅटिंगच्या माध्यमातून. कुठला कट केला जातो या वेळेला पॉइंटला फिल्डर. हो चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. नक्कीच मला वाटते आता त्या मिस्टर इंडियाचा घड्याळ काम करतय. वीस धावा फलकावर. वीस रन फलकावर आपण पाहतोय. होर्स केलाय, स्ट्रॉंग बॅटमॅनचा वापर केला, चेंडूला उडवलाय, तोडलाय, फोडलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर स्टँड मध्ये पोहोचवलाय. 6 6 धावांसाठी. करतोय परंतु त्या प्रयत्नाला मात्र या वेळेला अखेरीस यश मिळालं. 6 आला. टीमची टोटल मात्र वाढली आहे. 26 धावा फलकावर, 2 गडी गमावलेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहिला पण मात्र या वेळेला बॅटचा फ्लो वर होता, डिस्टन्स नाही मिळालं परंतु जेल ड्रॉप. गोविंदा आता म्हणावं लागेल, गोविंदा 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 कॅच सोडला. नक्कीच नुकसान होईल, नुकसान झालंय कारण की जीवनदान मिळालं. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग विचार करतील आता विलासदादा, नक्कीच आपण बघितलं मग आपला टायमर सेट करतील. कॅच सोडलाय कोणी, नक्कीच त्याला फोकस करतील. बागफुटला मात्र आपण पाहिलं या वेळेला अक्रॉस द लाईन घोषित क्षेत्र आहे, डिक्लेरेशन झोन आहे. डी झोन मध्ये चेंडू पाठवला जातोय, खेळला गेला शॉट. टीमची टोटल वाढले गेली आहे. 29 धावा फलकावर पाहतोय आपण. जवळजवळ 5 चेंडूच्या समाप्तीनंतर परशु मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे आलाय त्याने थोडासा खेळण्याचा आक्रमक रवैया दर्शवला गेलाय, परंतु त्याला 7 प्रदीपला देखील द्यावी लागेल. प्रदीपने एक षटकार लगावलाय परंतु प्रदीप आपण पाहिला तर 1 डाऊनचा खेळाडू आहे आणि 3रं षटक आहे, म्हणजे आता जास्त वेळ घेऊ शकत नाहीये. हलक्या हातानं मात्र आपण पाहिलंय चेंडूला फक्त आपण पाहिलंय पुश केलं, कारण की गेम प्लॅनिंग ही स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली. सिंगल जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. 30 धावा फलकावर पाहतोय आपण. पहा
की जवळजवळ 3 षटकं आणि 3 षटकामध्ये जे प्रमाणे आपण पाहिलं तर 10च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर मग थोड्या कमी धावा दिसत आहेत, परंतु शेवटच्या षटकाला नक्कीच टार्गेट करून कदाचित 20-25 पर्यंत जातील का, कारण की परशुरामकडे ती क्षमता आहे गुड हिटिंग, कारण की सातत्याने एकचा फॉर्मॅट आपण बघितलं तर ॲज अ ओपनर म्हणून आपण पाहिलं तर विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखले जात आहेत. ते आयकॉन खेळाडू आहेत, ते मात्र चालतील का या मॅचमध्ये. स्पीडअप करायचं आहे नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिले तर मग बॅटची डिमांड केली होती, मग बॅट मात्र इथून पुरवली गेली आहे. 30 धावा फलकावर आपण पाहतोय. विश्लेषण करायचं झालं तर मग शेवटचा षटक असेल जयच्या हातामध्ये सोपवलाय. जयकडे चेंडू सोपवला गेलाय, परंतु अनुभव भरपूर आहे. आता काय नक्की चर्चा होताना पाहायला मिळते. जवळजवळ स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकतो या वेळेला काहीतरी चर्चा करतायत. नक्कीच पंच काय म्हणतात, चला पंच कोणाला तरी बोलवत आहेत, म्हणजे आयोजक मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतायत. क्षमता आपण जाऊ शकताय. चल नक्कीच टेक्निकल थोडा इश्यू देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो इश्यू मात्र क्लिअर केला जातोय. चला लगेच मग पण फील्ड सेटअप करून घ्यायची आहे, वेळ एक्स्ट्रा घ्यायचा नाही आहे, ही वारंवार सूचना तुम्हाला देतोय, कारण की आज नक्कीच आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहिलं तर लक्षात घ्या महत्त्वपूर्ण सूचना. कोणताही गोलंदाज आपण पाहिलं गोलंदाजीसाठी येतोय तर नक्कीच तो ऑन मॅच मात्र आपण पाहिलं तर क्रीजवर प्रॅक्टिस चेंडू फेकू शकत नाही आहे, लक्षात असू द्या. जर यानंतर जर असं आढळल्यास 3 धाव्यांची पेनल्टी घोषित केली जाईल. परशूसाठी पहिला चेंडू आपण पाहिला, वेस्टफील्ड झालाय आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. नक्कीच आपण पाहिलं चौकार आलाय आणि कुठेतरी मग धाव फळकाला नक्कीच थोडा आकार मात्र वाढला जातोय 34च्या घरामध्ये. जवळजवळ आतापर्यंत आपण बघितलं ना तर एक सिक्सर आपण बघितला आहे, चौकार पाहिलेत, परंतु एक सिक्सरच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की आणखीन सिक्सर कसे येतील, कुठून येतील, परशुरामकडून येतील का सिक्सर, आणि नक्कीच मात्र ते शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. एक चेंडू मात्र आपण पाहिलं तर आतापर्यंत फेकून झालाय. जय बॉलिंग ट्रॅकवर आहेत, या पुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, या वेळेला जवळजवळ दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होताना पाहायला मिळतोय.
परशुरामने आता विचार एकच ठरवलाय की या षटकाला पूर्णपणे मी फेस करेन. पण बघा जेव्हा बॅकफुटला जातोय तेव्हा अगदी हिट विकेटचा सुद्धा आपण पाहिलं तर एक धोका येऊ शकतोय आणि आत्तापर्यंत चित्रही आपल्याला देखील पाहायला मिळालं आहे. कदाचित आपण पाहिलं तर मग विलासदादा काहीतरी म्हणतात, ऑफर देतात वाटते परशुरामला. यावेळेला शॉट एक्झिक्यूट केलाय, लॉंग आणला आणि लॉंग ऑफच्या मधून 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 सीधा तीर, घाव केलाय गंभीर, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पाहायला मिळतोय सातवी प्रीमियर लीग मध्ये एक नेत्रदीप चौकार. मध्ये वाढ झाली आहे, टीमची टोटल पाहिली आपण तर पोहोचली गेली आहे 40च्या घरामध्ये. 40 धावा. एक सिक्सर जर लगावला तर नक्कीच 500 रुपये अंकित दादा गोराड यांच्याकडून पारितोषिक आहे. परंतु परशुराम मात्र आता लगावतील का? चेंडू फेकून झाले 3. 2 चौकार एक दुहेरी. सिक्सर सिक्सर सिक्सर. नक्कीच क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर सिक्सरला खूप मोठं योगदान आहे. यावेळेला आपण पाहिलं तर मग डॉट. पुढील 2 कर्णधार आपण या गावदेवी स्पोर्ट्स अँड केबीएम स्पोर्ट्स. यावेळेला सिक्सर आलाय आणि 500 रुपये. नक्कीच अंकितजी कोराड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल परशुरामला, कारण की जी गरज होती. टीमची टोटल वाढली आहे, टीमची टोटल तब्बल पोहोचली गेली आहे 46 घरामध्ये. पुढील मॅच पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट्स अगेन्स्ट केबीएम स्पोर्ट्स. 2 कॅप्टन रेडी राहायचं आहे टॉस साठी. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर एक मोठा शॉट एक्झिक्यूट केला जाईल का? आणि करावं तर लागणारच आहे, कारण की इथून टीमची गरज म्हणजे 50+ धावा आल्यानंतर मग चांगल्या धावा. हे आतापर्यंत आपल्याला चित्र देखील बघायला मिळालं आहे. आणि यावेळेला आणखीन एक बिग फिनिश. अगदी आपण पाहिलं तर व्यवस्थितरित्या आपण पाहिलं आणि तो उल्लेख केला होता ना की शेवटच्या षटकाला मोठं केलं जाऊ शकते आणि तेच केलंय. नक्कीच किती धावा आल्या त्या षटकामध्ये तेही देखील आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा आणि जो उल्लेख केला होता की 20-25 धावांचं षटक आणि डेफिनेटली 22 धावांचं षटक आलं. चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच टोटलच्या आधारावर 50+ म्हणजे जवळजवळ 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष आपण पाहिलं तर नक्कीच इथे सेट केलंय. चला आता टॉसची वेळ झाली आहे. 2 कर्णधार केबीएम स्पोर्ट्स टीमचे कर्णधार कुठे आहेत? या उमेश टॉससाठी या. आणि आई गावदेवी स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स टीमने पहिला मॅच गमावलाय, परंतु दुसऱ्या मॅचला जिंकण्यासाठी नक्कीच शर्तीचे प्रयत्न देखील त्यांना करावे लागतील. येस डेफिनेटली डू ऑर डाय, करूया मरो अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक हा सामना असेल. कर्णधार आहेत नक्कीच 2 आलेले आहेत. आता आपण पाहिलं तर मग सन्माननीय गणेशजी भोईर साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. आपसमध्ये ठरवा. टॉस आहे मला वाटतं. 1 मिनिट टॉस आहे तिकडे. टॉस आहे कारण की टॉस बनवलेला आहे म्हणजे SPL आणि हा आहे गावदेवी स्पोर्ट्स 2025 SPL येत आहे. ठीक आहे. नाही नक्कीच आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराज मानवा. केबीएम स्पोर्ट्स टीम टॉस जिंकलाय, काय निवडाल? क्षेत्ररक्षण. पहिली मॅच जिंकली तुम्ही, आत्मविश्वास तुमचा वाढला गेलाय का? कसं राहिली पहिली मॅच तुमच्यासाठी? पहिली मॅच खूप आमच्यासाठी चांगली राहिली की लो स्कोरिंग मॅच होती. 24 बॉलमध्ये 24 धावा चेस करायच्या होत्या. त्या 2 ओव्हरमध्ये मला वाटते आकाश आणि उमेश यांनी चेस केल्या. बॉलिंगचं काय म्हणशील? कारण की बॉलिंग चांगलीच झाली, कारण की प्रज्ञेशने चांगला स्टार्ट केला होता.
बॉलिंग तर चांगलीच झाली. मला वाटते आकाशने एक षटकार मला तर प्रज्ञेश्वर पण थोडा दबाव आला, त्याच्यामुळे आमची मॅच लवकर आम्ही जिंकलो गेलो. या मॅचमध्ये काय रणनीती वापरणार, कारण की आईगावची स्पोर्ट्स टीम थोडीशी डॉमिनेट केली, त्यांनी पहिला मॅच गमावला आहे. मला वाटते या मॅचमध्ये त्यांना आम्ही कमीत कमी 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यावेळी काही चेंजेस असतील की मग तेच प्लेअर? नाही, सेम टीम असेल. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. का जाऊया आपण आईगावची स्पोर्ट्स टीम कर्णधार आहेत. पहिली मॅच तुम्ही गमावली आहे, आता मग ही मॅच काय बदल करणार का टीममध्ये? नाही, काहीच बदल नाही, फक्त सर्वांना सांगितलं क्षेत्ररक्षण चांगलं करा. क्षेत्ररक्षण चांगलं करायचं. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर बॉलिंग सुद्धा एक विषय गंभीर असेल. बॉलिंगचा विषय नक्कीच पाहिला तर मग कसा असेल? बॉलिंग तेच आहे, बॉलिंगमध्ये काय प्रॉब्लेम नाही. आमचा प्रॉब्लेम जे आहे ते मिसफिल्डमध्ये झालेला आहे. नक्कीच. मग ही मॅच आता KBM एक चांगली टीम आहे, मग त्यांच्यासमोर किती धावा कदाचित तुम्ही लगावू शकतात बॅटिंग करत असताना? 50. शुभेच्छा तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. दोन्ही कर्णधारांच्या प्रतिक्रिया. एका बाजूने KBM स्पोर्ट्स टीमनं मात्र आपण पाहिलं तर मग टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलं गेलं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर गावची स्पोर्ट्स टीमला मात्र नक्कीच दिलं गेलं आहे. या मॅचमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर आणखीन एक रंगतदार मुकाबला पाहायला मिळेल. तर स्पीडअप करायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची गरज नक्कीच आहे, नक्कीच ती सुद्धा पूर्ण केली जाते. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, बदल होतोय तिथे सज्ज झालेत विजयजी भोई. हॅलो, हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर हे षटक संपण्याच्या आधी जर वागो फायटर्स टीमचा 12वा खेळाडू आला नाही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. यावेळेस हा दुसरा बॉल उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद अडीचे. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर हा षटकार आणि अंकितजी कोराड यांच्याकडनं आलम यांच्याकडनं पारितोषिक लागले गेले गोविंदासाठी. या संपूर्ण इनिंग मध्ये जर त्यांच्याकडनं 6 षटकार मारले गेले तर तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा बॉल देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. लक्ष्य आहे 53 धावांचं आणि पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट. प्रेशर आहे बॉलवरती देखील, बॅटरवरती देखील प्रेशर पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडासा मात्र बदलाव केला गेला. थर्डमॅन ठेवला गेला, पॉइंट हटवला. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र सीमा रेषेच्या अगदी जवळ अडवला गेलाय. परशुरामच्या माध्यमातून अगदी जीवाच्या आकांक्षा करत मात्र परशुराम अगदी वेगानं चेंडू पुढे धावला होता. 2 धावा कंप्लीट केलेत. 2 टीमची टोटल झाली आहे 8. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत पहिल्या ओव्हर मधले. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर सौरभच्या माध्यमातून
यावेळेस हा फ्लायटेड षटकार अगदी तोडून मोजून मारलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोविंदा पाठक सध्या तरी चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सॉरी हा यस 14. निश्चितच ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये दोन कर्णधारांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यावेळेस परशुराम मोकाशींनी सांगितलं होतं वाघो फायटर्स मध्ये एक वाघ असा आहे त्याला आम्ही लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू. आणि सध्या तरी तो वाघ मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला खेळ करतोय. वाघाची शिकार घ्यायची आहे टीम प्रज्वल 11 ला. सौरभ षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. वेगवान तेज तरार बॉल होता कारण स्लिप लावली होती परंतु थोडासा मात्र लांब राहिला गेला. हलकीशी इनरिश जरूर लागली होती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 14 पाहायला जरूर मिळत आहेत. अजून जर या ठिकाणी जरा 4 चौकार आले पाठकच्या बॅट मधनं, सॉरी 4 षटकार, कारण 2 आलेत, 6 आले तर मग आलमभाई यांच्याकडनं 5000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल गोविंदा पाठक साठी. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर संदीप ओळंबे सातिवली एक्सप्रेस नावानं ओळखलं जाणारा हा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाला. संदीप ओळंबेच्या विरोधामध्ये अनुपम चांगला खेळ करेल का? सलामीला आलाय, त्याला संधी मिळाली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला संधी मिळाली बॅटिंग करण्यासाठी. सध्या तरी अनुपम आहे ऑन स्ट्राईक वरती. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 39. अजून सुद्धा 39 धावा बनवायचे. चला घाई करा. संदीप ओळंबे बॉलिंग ट्रॅक वरती. डॉक्टर ही पदवी त्यांना मिळाली गेले. हाफ ट्रॅकर बॉल मिस टाइम फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परशुराम मोकाशी पकडतो झेल आणि समाप्त झाला मिस्टर अनुपम चा खेळ आउट. जी पार्टनरशिप झाली होती, जी भागीदारी झाली होती दोन खेळाडूंमध्ये पाठक अँड अनुपम मध्ये, त्या मात्र भागीदारीला तोडण्याचं काम विकेट हॅट्रिक साठी बाबू महाळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले संदीप ओळंबेसाठी. आणि त्याच्यानंतर गब्बर कर्ण देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दिनेश टोकरी यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज आहे उर्फ गब्बर या नावानं त्यांना ओळखलं जातं. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवला होता संदीपनं, परंतु दुसऱ्या बॉल वरती आपण पाहिलं ना तर एक सिंगल मात्र घेतली गेली. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये 15 धावा
धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे, समोरच्या दिशेने उडवलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा तिसरा षटकार गोविंदा पाठकच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. अजून जर 3 षटकार आले तर आळंबाय यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. उलट पडदा पकडलाय त्या ठिकाणी, पडदा सोडायचा, लहान मुलांनी पडदा पकडलाय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ओ हो यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस डिलिव्हरी, काय जबरदस्त हा शॉट खेळण्यासाठी जी मेहनत घेतली होती गोविंदा पाठकनं. शॉट बनवला होता खूप चांगला, परंतु शेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. मिस्टर 360 च्या अंदाजानं हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. अजून जर या ठिकाणी अजून जर 3 षटकार आले तर लाला यांच्याकडनं 1,000 रुपये कॅश प्राइज गोविंदासाठी. या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉनच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत ते म्हणजेच 12 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 31. अजून सुद्धा 31 धावांची आवश्यकता आहे. सध्या आपण पाहिला तर अभिषेक गोविंदा पाठकला खूप चांगल्या प्रकारे साथ देतोय, परंतु यावेळेस त्यांना बनवायचे 15.50च्या सरासरीनं 31 धावा मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 31ची गरज. जर हा सामना जिंकायचा असेल तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. योग्य वेळ, योग्य मार्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच योग्य विचार. जर मनामध्ये तुमच्या योग्य विचार असतील, पॉझिटिव्ह विचार, तर तुम्ही निश्चितच चांगलं करू शकता. परंतु मनामध्ये जर तुम्ही एकदा ठरवलं की आपल्याकडून हे होणार नाहीये तर ते मग निगेटिव्ह निश्चितच होऊ शकतं. थोडंसं स्पीडअप घाईने केला, कारण अजून 7 मॅच आपल्याला खेळायचे, कारण आपण कमी षटके खेळू शकत नाहीयेत. कारण प्रत्येक सामना हा 4 ओव्हरचा झालाच पाहिजे. म्हटलं गेले सल्ले देणारे भरपूर भेटतायत, परंतु लढावं एकट्याला लागतं. मग ते मैदान असो की मग आयुष्य, तर सल्ले देणारे भरपूर असतात. यावेळेस आपण पाहिलं तर अडचणीमध्ये थोडीशी सापडली गेली टीम वाघ फायटर्स. अभिषेक ऑन स्ट्राइक वरती, हॅप ट्रॅकर बॉल उडवलाय, छोटा तीर घाव करे गंभीर. आलाय हा मोक्याच्या क्षणी मोठा षटकार. म्हटलं गेलंय ना, जे आपल्या घामाच्या शाईनं स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाचे पाणी कधीच कोरी नसतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर घाम घालण्यासाठी तयार झालाय फलंदाज अभिषेक आणि ठोकलाय त्याने मिडविकेटच्या बाहेर षटकार. षटकारानं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 28 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आपण पाहिला तर मोनूच्या वरती आक्रमण केलंय. 11 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेस सुंदर फटका आहे ऑन ड्राईव्हचा. लॉंग ऑनला आपण पाहिलं तर परशुराम त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक सिंगल धाव मात्र येते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय
29 या आकड्यावरती 24 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. म्हटलं गेले ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रयत्न खूप चांगले केले जात आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय गोविंदा पाठक. दिलीपजी केवट यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत सातवले प्रीमियर लीग 2025 मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला आणि अगदी वेगाने ह्या 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतं ते म्हणजे 31. 31 आकड्यावरती 9 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये गोविंदा पाठक आहे ना तोपर्यंत निश्चितच आशा पल्लवित असतील डगआउट मध्ये देखील. यावेळेस सरळ बॅटनं चेंडूला फोर्स केलाय, चेंडूला पाठवले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार चला घाई करा. यस अंपायर त्या ठिकाणी काहीतरी 2 धावांची 3 बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओके, कारण जो खेळाडू पाणी घेऊन आला होता तो मैदानाच्या आतमध्ये वाटतं मोबाईल घेऊन आला होता. येस पंच, हेच कारण आहे का? यस, म्हणून 3 धावांची पेनल्टी. कारण आम्ही मॅच सुरू होण्या अगोदरच जे काही या स्पर्धेचे नियम आहे ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. नियमांचं पालन करा. म्हणजे 3 धावा या ठिकाणी कमी केल्या जातील. 8 बॉल 19 ची गरज. कारण 3 धावा आम्ही या ठिकाणी कपात केल्यात, कमी केलेत. 8 बॉल 19 धावांची आवश्यकता. कुठेतरी या 3 धावा डोक्यावरती हात येण्याचं कारण बनू शकतील का? यावेळेस आपण पाहिलं तर हो 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 सुंदर शतरक्षण, सुंदर शतरक्षण संदीप कर्ण. आता मात्र 7 बॉल आणि 19 ची गरज. संदीप उळंबे यांच्या माध्यमातून निश्चितच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देखील स्पॉन्सर झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. हाल आहे SPL चौकार 4 रन. थँक यू सो मच DJ. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 15 धावांची आवश्यकता आणि 4थं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोनू सिंग.
6 बॉल गरज आहे मॅच जिंकण्यासाठी ती म्हणजेच 15. 6-15चं इक्वेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अभिषेक ऑन स्ट्राइक वरती. फिरकीचा जादूगर सोनू सिंग. ओ हो 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 पहिल्याच बॉल वरती उडवलाय हा षटकार. शिवछत्रपतीचा छावा आणि मिळतील अभिषेकला ह्या 6 धावा. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. जवळ जवळ आपण पाहिलं तर 6व्या मजल्यावरती चेंडू जाऊन धडकलाय. अभिषेक छोटा तीर घाव करे गंभीर. अजून एक येईल का? येतोय येतोय चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. आणखी एक आलाय षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र फक्त धावांची गरज आहे ती म्हणजेच 3. कदाचित पॅनल्टीच्या 3 धावा नसत्या तर मग आता मात्र सामना जिंकला असता, परंतु 4 मध्ये बनवायचे आहेत अजून 3 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर वाईट बॉल आहे, परंतु स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट डाऊन असणार आहे. अभिषेक आउट. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. 6 मध्ये बनवायच्या होत्या 15, परंतु सुरुवातीचे 2 चेंडू खराब राहिले. ते म्हणजेच सोनू सिंगचे आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं अभिषेकच्या माध्यमातून. आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. कारण वाईट बॉल वरती सुंदर स्टंपिंग पाहायला मिळाली. न्यू बॅटर सद्दाम. आणि हा चेंडू आहे वाईट वर्सेस एक बाईज. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच वागोवा फायटर्सनं. ज्या वाघाचा उल्लेख केला होता परशुराम मोकाशीनं, तो वाघ मात्र श्रेष्ठ ठरला गेला या मॅच मध्ये. काय जबरदस्त